लाख लोकांनी काय केलं, इकडचं थोडं घेतलं, तिकडचं थोडं घेतलं, इकडचं आणि सगळं काय केलं, हे असं पद्धतीनं काय केलं, पेश केलं, जे आपल्याला माहीत नाही. आपल्याला वाटतं की हे हे त्यांचं आपण घेऊ लागलो. आपण त्यांचं नाही घेऊ लागलो. त्यांनी आपल्या पद्धतीनं हे जे आता चोरीचा मामला निघाला ना, आता सगळेच चोरी करू लागले. ते मी मुद्दाम शब्द टाळत आहे. हे आताच नाही, हे चोरी अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून सुरू आहे. जातकतेची सगळी चोरी या लोकांनी केली आणि आज आपल्याला ते पेश करतात. महाविजित राजा असं बोलल्यानंतर पुरोहित ब्राह्मण त्यास म्हणाला की खरा यज्ञ जर तुला करायचा असेल हे राजा, तर काय कर, आपल्या राज्यामध्ये अजून चोऱ्या माऱ्या होतात. या चोऱ्या माऱ्या जर तुला नाश करायचा असेल, थांबवायचे असतील, तर काय कर, प्रत्येकाला, शेतकरी असेल त्याला शेती आणि अवजार देण्याचा प्रयत्न कर, त्याला बियाणे देण्याचा प्रयत्न कर. कुणी सेवक आणि कुणी चाकर आणि नोकर असतील तर त्यांना काय कर, नोकऱ्या देण्याचं काम कर आणि त्याला त्याच्या भोजनाच्या आणि त्याच्या वेतनाची तू काय कर, व्यवस्था कर. शेतकऱ्यांना तू जो कर बसवतो त्या करामुळं काय होईल, शेतकरी अतिशय मोठा बेजार होईल आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांचा कर कमी कर आणि त्यांना तू उलट काय कर, मदत कर बियाणं आणि अवजारांचं. अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी आहेत. जे व्यवसाय करणारे लोक आहेत, व्यापार करणारे लोक आहेत, त्यांना काय कर, तू भांडवल दे. हे जर तू करू लागला, हे राजा शेतकऱ्यांना बियाणे देऊ लागला, अवजार देऊ लागला, व्यापाऱ्यांना भांडवल देऊ लागला, सेवाकारांना तू वेतन आणि भोजन देऊ लागला, तर बंधू आणि भगिनींनो, माणूस चोरी का करतो हो, चोऱ्या मारा का करतो माणूस, त्याला कुठलाही उपजीविकेचं साधन नाही म्हणून तो चोऱ्या करतो. हे कोण सांगितलेलं आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. अरे ज्याचं पोट भरत नाही, आपण सिनेमा पाहिलेत का नाही अमिताभ बच्चनचे, जातो लहानपणी त्याचे बिछडलेला असतो, त्याची आई कुठंतरी निघून गेली असते मेळ्यामध्ये, इकडं त्याचा बाप कुठंतरी ते कोणतरी मारून टाकलेलं असतं आणि तो भुकेला जातो, हाटेवरचं एक पाव घेतो आणि काय करतो, पळायला लागतो, तर त्याला कोणीतरी पकडतं. चोर म्हणतात, त्याला पकडतात. अरे एका पावासाठी ज्यांनी चोरी केली, भुकेसाठी, त्याला तुम्ही काय ठरवलं, आणि तो मुलगा पुढं काय होतो, डॉन होतो. बरोबर आहे, आपण पाहिले सगळे पिक्चर. तर चोरी हे भुकेसाठी केली जाते.